नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायातला 35 आणि 36 हे 2 श्लोक घेणार आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये 33 आणि 34 बघितले. आता 35 आणि 36 हे 2 श्लोक घेणार आहेत. ज्या माझ्या भगिनींचा 11वा अध्याय अपूर्ण राहिलेला आहे त्या भगिनींसाठी आपण हे पुन्हा एकदा सुरू केलेला आहे आणि आपण त्यांना तो अवघड वाटत असल्यामुळं आपण तो पुन्हा तो अध्याय घेत आहोत. जेणेकरून त्या जेव्हा म्हणतील की आम्ही आता तसा 11वा अध्याय शिकलो तर त्याच वेळेस मी हा 11वा अध्याय सोडणार आहे. तोपर्यंत त्यांनी जर सांगितलं की मी परत सुद्धा त्यांना तो 11वा अध्याय सांगणार आहे. तर आपण सुरू करूया 11व्या अध्यायातला 35वा श्लोक. एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य. 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 खालची ओळ कृतांजली न आणि ज आलेला आहे म्हणून कृतांजली. कृतांजलीर वेपमान व वर रफार असल्यामुळं र म्हणायचं आहे. कृतांजलीर वेपमान. कृतांजलीर वेपमान. कृतांजलीर वेपमान किरीटी. कृतांजलीर वेपमान किरीटी. कृतांजलीर वेपमान किरीटी. कृतांजलीर वेपमान किरीटी. नमस्कृत्वा खालची ओळ नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं. नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं. नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं. नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं. सगद्गदं भीत प्रणम्य. सगद्गदं भीत प्रणम्य. सगद्गदं भीत प्रणम्य. एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृतांजलिर्वेपमान किरीटी. नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं. सगद्गदं भीत प्रणम्य. खालचा श्लोक घेऊ आपण आता 36वा. अर्जुन उवाच. अर्जुन उवाच. स्थाने ऋषिकेश. स्थाने ऋषिकेश. स्थाने ऋषिकेश. स्थाने ऋषिकेश. स्थाने ऋषिकेश. तव प्रकीर्त्या. तव प्रकीर्त्या. तव प्रकीर्त्या. स्थाने ऋषिकेश. तव प्रकीर्त्या. स्थाने ऋषिकेश. तव प्रकीर्त्या. स्थाने ऋषिकेश. तव प्रकीर्त्या. खालची ओळ थोडंसं अवघड जाईल खालचा शब्द, आपण त्याला फोडून म्हणू. जगत प्रवृष्यत्य. जगत प्रवृष्यत्य. जगत म्हणायचे तपर्यंत, नंतर प्रवृष्यत्य. जगत प्रवृष्यत्य. जगत प्रवृष्यत्य. जगत प्रवृष्यत्य. जगत प्रवृष्यत्य. जगत प्रवृष्यत्य. नुरज्यते च. नुरज्यते च. नुरज्यते च. जगत प्रवृष्यत्य. नुरज्यते च. जगत प्रवृष्यत्य. नुरज्यते च. जगत प्रवृष्यत्य. नुरज्यते च. स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या. जगत प्रवृष्यत्य. नुरज्यते च. रक्षांसि भीतानि. रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति. रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति.
रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति. रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति. रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति. सर्वे नमस्यन्ति. सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंगा. सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंगा. सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंगा. स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रवृष्यत्य नुरज्यते च. रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति. सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंगा. 36 पर्यंत घेतलेत आपण. मागचे 2 आणि आजचे 2 पुन्हा एकदा रिपीट करूया. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशो अध्यायः. श्री भगवान उवाच. तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व. जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं. मयैवैते निहताः पूर्वमेव. निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यानपि योधवीरान्. मया हतास्त्वं जहिमा व्यथिष्ठा. युध्यस्व जेतासि रणे सपत्नान्. संजय उवाच. एतत् श्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानकिरीटी. नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं. स गद्गदं भीतः प्रणम्य. अर्जुन उवाच. स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रवृष्यत्य नुरज्यते च. रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति. सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंगा. सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंगाः. आज आपण 11व्या अध्यायाचे 36 पर्यंत श्लोक पूर्ण केले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 37 आणि 38 बघू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ज्याला याची खरंच गरज आहे, खरोखर ज्याला गरज असलेली त्याच्यापर्यंत आपल्याला व्हिडिओ पोहोचवता येईल. आणि शेअर तर करा आणि सबस्क्राईब पण करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.